नमस्कार. आपणा सर्वांशी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो, की आपल्याला नवीन काही गोष्टी जर शिकायच्या असतील, तर 2 गोष्टींची आवश्यकता असणं फार आवश्यक आहे. एक म्हणजे एकाग्रता आणि दुसरं म्हणजे समर्पण. आता एकाग्रता म्हणजे काय? तर आपली बुद्धी आणि आपलं मन हे एकाग्र म्हणजे एकाच गोष्टीमध्ये आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जेव्हा आपण एकाच गोष्टीमध्ये लक्ष केंद्रित करतो, तेव्हाच आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. उदाहरणार्थ समजा एखादं आपण पुस्तक वाचत असू, तर त्या पुस्तकामध्ये आपण पूर्णपणे एकाग्र चित्ताने आपण ते वाचलं गेलं पाहिजे. तेव्हाच त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे, हे आपल्याला समजतं. म्हणजेच थोडक्यात आपण समर्पण करतो त्या पुस्तकाला. समर्पणचा अर्थ असा असतो, की आपलं बुद्धी, आपलं मन, आपलं सगळंच म्हणजे आपण ते पूर्णपणे त्या एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये पुस्तकाला समर्पित करतो, अर्पण करतो थोडक्यात. त्याला आपण समर्पण म्हणतो. ह्या 2 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत, कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी. पण आत्ताच्या घडीला आपण जर बघत असू, तर आपल्याकडे मोबाईल आहे आणि आपण कंटिन्यू मोबाईलकडे बघतोय. जर आपल्याला 3 मिनिटामध्ये मोबाईलची स्क्रीन बघण्याची जर सवय लागली असेल, तर याचा अर्थ तुमच्या मनावरती आणि तुमच्या बुद्धीवरती मोबाईलने कब्जा केलेला आहे असं समजावं. आणि जर मोबाईलने तुमच्या बुद्धीवरती आणि मनावर ताबा एकदा केला, तर आपण नवीन कोणत्याही गोष्टी शिकू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. कारण जेव्हा आपण रील्स बघतो, तर तेव्हा 2 मिनिटाची किंवा 3 मिनिटाची रील्स असते. त्या रील्समध्ये एक विषय आपल्या डोक्यामध्ये येतो. परत आपण रील चेंज करतो. रील चेंज केल्यावर परत दुसरा विषय आपल्या डोक्यामध्ये येतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, दर 2 मिनिटाला आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. मग आता ह्यामुळे काय होतं, की आपण स्थिर राहू शकत नाही, एकाग्र आपण होऊ शकत नाही. तर त्यामुळं नवीन काही गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अडथळे निर्माण होऊ शकतात. हे फक्त आपल्या इकडंच नव्हे, तर संपूर्ण जगात चालू आहे. अनेक व्यक्तींना सवय लागलेली असते मोबाईल पाहायची. खिशामध्ये जरी मोबाईल असला, तरी असं वाटतं की मोबाईलची व्हायब्रेट होतोय काय, कोणाचा तरी फोन येतोय का काय? लगेच ते मोबाईल चेक करतो. याचा अर्थ आपल्या ब्रेनवरती त्या मोबाईलने अटॅक केलेला आहे. त्याला त्याला फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की मोबाईलने आपल्या बुद्धीवरती म्हणजे आपल्यावरती ताबा त्या ठिकाणी केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण ते किती शिकलं पाहिजे किंवा ते आपल्याला ते जास्त हानिकारक होऊ नये, याचा एवढं जास्त त्याचा वापर त्या ठिकाणी होऊ नये. आपण मोबाईल चालवावा. मोबाईलने आपल्याला चालवलं नाही पाहिजे. अशी स्थिती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. पण आत्ताच्या नवीन तरुणांमध्ये आपण बघतोय, सतत कंटिन्यू मोबाईल म्हणजे 3 मिनिटामध्ये, 4 मिनिटामध्ये मोबाईलची स्क्रीन बघण्यामध्ये आपण वेळ घालवतोय. बाकीची इतर कामंही आपल्याकडनं होत नाही आहेत. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो, की आपण सर्वांनी मोबाईलचा वापर हा लिमिटेड करावा. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की आपण मोबाईल वापरलं पाहिजे, पण मोबाईलने आपल्याला वापरलं नाही पाहिजे. अशा प्रकारचं संदेश त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. मीही या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो, की एक दिवस आपण कधीतरी संडे असेल, तर नो इंटरनेट डे आपण सेलिब्रेट करूया. म्हणजे सकाळी सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत आपण इंटरनेट बंद करू शकतो का? ठीक आहे, इम्पोर्टंट कॉल्स येत असतात, तर आपण कॉल्स रिसीव्ह करू शकतो. पण आपण एखादा दिवस सुट्टी हा स्वतःसाठी, बुद्धी स्थिर करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी, प्राणायाम करण्यासाठी आपण त्या ठिकाणी देतोय का? हे पण अतिशय महत्त्वाचं आहे आणि पुढं जाण्यासाठी तुम्हाला योगा आणि प्राणायाम या दोन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. नमस्कार.